प्रभाग 20 मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे। त्याच पद्धतीनं प्रभाग 6 असेल त्यामधून सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। मोठं शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवार आपले अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत। प्रभाग 20 मधील प्रमुख रस्त्यावरून रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला होता। एकंदरीत बघता हलगीच्या निनादामध्ये आणि मोठ्या जल्लोषामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अभिजित हारगे आपण त्यांच्याशी बातचीत करू। एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो। आपण पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये उभारत आहात। आतापर्यंत तुम्ही आपल्या पत्नीला निवडणुकीसाठी उभा केला होता, तुम्ही पण उभारत आहात आणि नवीन चेहरे घेऊन उभारत आहात। काय तुमची भूमिका आहे, कशा पद्धतीने निवडणूक असणार आहे? संगीता हारगे यांनी गेल्या 10-12 वर्षात नगरसेविका आणि स्थायी समिती सभापती म्हणून अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली असल्यामुळं आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही आमच्या प्रभागातील सर्व मायबाप जनतेच्या आशीर्वादानं आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब यांच्या कृपा आशीर्वादानं आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20 मधून अ गटातून प्रगती राजू कांबळे, ब गटातून संतोष कोळी आणि क गटातून स्वतः माझा अभिजित मल्लिकार्जुन हारगे यांचा अर्ज आम्ही दाखल करत आहोत। प्रभाग क्रमांक 6 मधून माजी नगरसेविका, माजी स्थायी समिती सभापती सौ संगीता अभिजित हारगे यांचा ब गटामधून अर्ज दाखल केलेला आहे। त्याच पद्धतीनं प्रभाग क्रमांक 6 मधील क गटामधून सौरव अण्णासो तहसीलदार यांचाही पक्षाच्या वतीनं अर्ज दाखल केलेला आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून आमच्या धडाडीच्या महिला शहर अध्यक्षा शारदा वहिनी माळी यांचाही पक्षाच्या वतीनं अ गटामधून आज अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। प्रभाग 20 बघितला तर राजकीय वातावरण तंग असते, चुरशीची निवडणूक मानली जाते। दुरंगी म्हणता आता तिरंगी निवडणूक होणार आहे, कशा पद्धतीने निवडणूक असेल? काही असलं तरी माझ्या प्रभागातील सर्वसामान्य जनता, माझे कार्यकर्ते, माझ्या जीवाभावाचे कार्यकर्ते आम्हाला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार, यामध्ये माझी कोणतीही शंका नाही। म्हणून आम्ही 2 नवीन चेहऱ्यांना घेऊन या निवडणुकीत सामोरं जात आहोत आणि नक्की निवडून येणार असा सार्थ विश्वास मला माझ्या कार्यकर्त्यांच्याकडून मिळालेला आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता आहे, मग कशा पद्धतीनं तिथलं चित्र असेल? आम्ही सध्याला प्रभागातील अर्ज भरण्याकडे आम्ही व्यस्त आहोत। अजून आघाडीबाबत आमच्याकडे कोणतीही चर्चा आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही। कसल्याही परिस्थितीत आम्ही या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो। नक्की बघतोय की नवीन उमेदवार आणि त्याच पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवली जाणार। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी जरी झाली तरी सुद्धा हेच उमेदवार असेल असाच एक प्रकारचा दावा इथून व्यक्त होतोय। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज।